नमस्कार. खाऊ संस्कृती किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत जाळीदार मऊसूत असा दही वडा. त्यासाठी लागणारी डाळ आपण सर्वात आधी भिजवून घेऊया. अर्धा किलो उडदाची डाळ घेतलेली आहे. ही डाळ आपण पातेल्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घेऊ. डाळ एका पाण्याने धुवून झाली की आपण त्यामध्ये थोडेसे तांदूळ घालून परत एकदा तांदूळ आणि डाळ धुवून घेऊ. तांदळामुळे वड्याला छान जाळी पडते, म्हणून आपण थोडेसे तांदूळ घालणार आहोत. डाळ आपल्याला 5 ते 6 तास भिजत ठेवायची आहे. त्यानंतर भिजून झालेली डाळ आपण भांड्यामध्ये घेऊन बारीक वाटून घेणार आहोत. डाळ व्यवस्थित नितळूनच भांड्यामध्ये घ्यायची वाटायला. आता डाळ थोडीशी वाटून घेतली की त्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या आणि अद्रक घालणार आहोत. या पद्धतीने आपल्याला डाळ बारीक वाटून घ्यायची आहे. वाटलेली डाळ आपण भांड्यामध्ये काढून घेऊ. याच प्रकारे सर्व डाळ वाटून घेऊ आपण. वाटलेल्या डाळीमध्ये मीठ घालून घ्यायचे, थोडंसं हिंग. आता ही डाळ आपण हाताने फेटून घेणार आहोत. 5 मिनिटं तरी आपण ही डाळ हाताने फेटून घ्यायची. हलकी डाळ झाली पाहिजे. डाळीच्या पिठामध्ये हवा भरली गेली की वडेही छान जाळीदार होतात. फेटून झाली डाळ. डाळीचा रंगही बदललाय आणि पाण्यामध्ये टाकून बघितलं तर त्यावर गोळा लगेच वर आलेला दिसतोय, म्हणजे आपली डाळ व्यवस्थित फेटून झाली. मी तुम्हाला चम्मचने दाखवते डाळ फेटली गेली की नाही ते कसं बघायचं. चम्मचमध्ये थोडेसे डाळीचं बॅटर घ्यायचं आणि चम्मच हलवून बघायचं. चम्मचचं बॅटर पडत नाही म्हणजे डाळ व्यवस्थित फेटून झाली आहे. त्यामध्ये आता आपण थोडासा ओवा घालून घेणार आहोत आणि हलक्या हाताने आता ओवा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. कढईमध्ये तेल गरम करून घेतले. तेलामध्ये आपण वडे सोडून घेऊ. मीडियम साईज मध्येच वडे सोडून घ्यायचे, जास्त मोठेही नाही जास्त छोटेही नाही. कढईमध्ये वडे सोडून झाले की त्यावर झाऱ्याच्या मदतीने तेल उडवून वडे तळून घ्यायचे. वड्यांना छान रंग आलाय. वडे तळलेले आहेत. आपण आता ताटामध्ये काढून घेऊ. याच पद्धतीने मी सगळे वडे तळून घेणार आहे. आता वडे आपण पाण्यामध्ये भिजत घालणार आहे. त्यासाठी मी कोमट पाणी घेतलंय. त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेते आणि थोडासा हिंग घालणार आहे. हे सर्व आपण पाण्यामध्ये हलवून घेऊ. विरघळलं गेलं पाहिजे. वडा बघा किती सॉफ्ट झालाय आणि आतमध्ये जाळी छान पडली आहे. आता आपण वडे पाण्यामध्ये टाकून 2 ते 3 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे वड्यांना. आता वड्यासाठी लागणारं दही तयार करून घेऊ. दही रवीने न फेटता मी पातळ सुती कपड्यामधनं गाळून काढणार आहे. सुती कपड्यातून गाळून काढल्यामुळे दही एकदम क्रीमी होतं एकसारखं. रवीने फेटलं तरी चालतं, पण या पद्धतीने जर दही कपड्यातून गाळून घेतलं तर दही छान क्रीमी होतं एकसारखं. म्हणून मी कपड्यातून काढून घेते. आता तुम्हाला मिक्स करून दाखवते दही कसं झालंय. यानंतर दह्यामध्ये साखर घालून घेणार आहे. साखर मी मिक्सरला बारीक करून घेतली आहे, पटकन विरघळली जाईल म्हणून. दही किती आंबट आहे त्या प्रमाणानुसार साखर घालायची आहे. दही आपल्याला गोड करायचं आहे, त्यामुळे मावेल इतकी साखर आपण त्यामध्ये घालून घेऊ. त्यानंतर भिजलेले वडे आहेत ते हाताने दाबून आपण त्यातलं पाणी काढून घेणार आहोत आणि आता वड्याची आपण प्लेट तयार करू.
त्यावरती आपण दही घालणार आहे. सगळ्या वड्यांवर व्यवस्थित दही घालून घ्यायचं आहे आपल्याला. मी दही वड्यासाठी चिंचेची चटणी आणि पुदिन्याची चटणी पहिलीच करून ठेवलेली होती. ती चटणी घेणार आहोत आपण आता यावर घालण्यासाठी. सर्वात आधी आपण चिंचेची चटणी घालून घेऊ. त्यानंतर पुदिन्याची चटणी, पुदिन्याची चटणी थोडीशी मी तिखट बनवलेली आहे. त्यावर डाळिंबाचे दाणे घालून घ्यायचे. काळं मीठ 1 चिमूटभर, 1 चिमूटभर जिरे पावडर, थोडीशी लाल मिर्च पावडर, आता त्यावर आपण तिखट बुंदी घालून घेणार आहोत. तयार झाले आपले जाळीदार आणि मऊसूत असे दही वडे. पहा मी तुम्हाला तोडून दाखवते. खूप मऊ झाले आणि जाळी छान पडली त्याला. तुम्हाला माझी दही वडा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा.